श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव दत्त. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या सर्वांच्या लाडक्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. उद्याचा दिवस अत्यंत खास आहे. उद्या आहे लक्ष्मी पंचमी, जिला आपण श्री पंचमी म्हणूनही ओळखतो. चैत्र नवरात्रीनंतर येणारी ही पंचमी साक्षात आदिशक्ती लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्याची सर्वात मोठी संधी आहे. बऱ्याचदा आपण खूप कष्ट करतो, रात्रंदिवस मेहनत करतो, पण तरीही घरात पैसा टिकत नाही. आला अन गेला अशी परिस्थिती होते. कधी कोणाचे देणे फिटत नाही, तर कधी विनाकारण खर्च उभा राहतो. यालाच आपण आर्थिक दरिद्रता म्हणतो. पण शास्त्रात असे सांगितले आहे की वर्षातून काही असे दिवस येतात जेव्हा ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा शिखरावर असते. लक्ष्मी पंचमी हा तसाच एक दिवस आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त या दिवसाचे महत्त्वच बघणार नाही, तर असे काही प्रभावी आणि सोपे उपाय पाहणार आहोत जे तुमच्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात तुम्ही सहज करू शकता आणि ज्यामुळे तुमच्या घरातील गरिबी कायमची दूर होईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटचा उपाय हा तुमच्या नशिबाचे टाळे उघडणारा ठरू शकतो. लक्ष्मी पंचमी म्हणजे केवळ पूजा अर्चा नव्हे, तर तो कृतज्ञतेचा दिवस आहे. श्री म्हणजे लक्ष्मी आणि पंचमी हा तिथीचा प्रभाव. या दिवशी लक्ष्मी देवी पृथ्वीवर संचार करते अशी मान्यता आहे. आपल्या रोजच्या जीवनात आपण बघतो की पैशांशिवाय मान सन्मान मिळणे कठीण होते. मुले, शिक्षण, आरोग्य या सर्व गोष्टींसाठी लक्ष्मीची कृपा लागतेच. अनेक घरांमध्ये सतत चिडचिड असते, भांडणे असतात. याचे मुख्य कारण अनेकदा आर्थिक चणचण हेच असते. जेव्हा घरात अन्नाची आणि धनाची कमतरता नसते तेव्हा मन शांत राहते. म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला काही विशेष गोष्टी करायच्या आहेत. लक्ष्मीला चंचला म्हटले जाते. ती एका जागी टिकत नाही, पण जर तिला आदराने आणि स्थिर शास्त्रोक्त पद्धतीने बोलावले तर ती आपल्या घरात कायमची वास करते. उपाय सांगण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. ज्या घरात कचरा, जळमट आणि नकारात्मक विचार असतात तिथे लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही. म्हणून उद्या सकाळी सूर्योदयापूर्वी उठून सर्वात आधी घर स्वच्छ करा. घराचा उंबरठा हा लक्ष्मीचे प्रवेशद्वार आहे. उद्या सकाळी उंबरठ्याची पूजा करा. त्यावर हळद कुंकवाचे लेपन करा. पाण्यात थोडे खडे मीठ टाकून घर पुसून घ्या. मिठात नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची ताकद असते. घराच्या मुख्य दरवाजावर आंब्याच्या पानांचे तोरण लावा. हे शुभ ऊर्जेला आमंत्रण देते. आता आपण त्या मुख्य विषयाकडे वळूया, ज्याची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहात. लक्ष्मी पंचमीला असे कोणते विशेष उपाय करावेत ज्यामुळे आपल्या आयुष्यातील गरिबीचे सावट कायमचे दूर होईल? हे उपाय केवळ विधी नाहीत, तर ते तुमच्या घरातील ऊर्जेला पैशांकडे आकर्षित करण्याचे चुंबकीय मार्ग आहेत. भक्तांनो, लक्ष्मीचे सर्वात शक्तिशाली रूप म्हणजे श्रीयंत्र. शास्त्रात म्हटले आहे की जिथे श्रीयंत्र असते तिथे दारिद्र्य चुकूनही पाऊल ठेवत नाही. उद्या सकाळी पूजेच्या वेळी एका ताम्हणात स्त्रीयंत्र ठेवा. त्यावर हळद कुंकू अर्पण करा. जर तुमच्याकडे स्फटिकाचे श्रीयंत्र असेल तर अतिउत्तम, नसेल तर फोटोची पूजा करा. एका पात्रात गाईचे कच्चे दूध आणि गंगाजल घ्या. श्रीसूक्त या मंत्राचे पठण करत हळूहळू श्रीयंत्रावर अभिषेक करा. श्रीसूक्ताच्या एका रुचेचा अर्थ असा आहे की हे लक्ष्मी, तू माझ्या घरात सुवर्ण, गाई, घोडे आणि अन्नाची समृद्धी घेऊन ये. हा अभिषेक करताना मनात पूर्ण विश्वास ठेवा की तुमच्या घरातील पैशांचे अडथळे दूर होत आहेत. अनेकदा आपल्याकडे पैसा येतो पण घरात बरकत नसते, अन्न लवकर संपते किंवा अन्नाचा अपमान होतो. लक्ष्मी पंचमीला धान्य लक्ष्मीची पूजा करणे अनिवार्य आहे. तुमच्या स्वयंपाकघरातील तांदळाच्या डब्याची पूजा करा. तांदूळ हे चंद्राचे आणि लक्ष्मीचे प्रतीक आहेत. एका छोट्या वाटीत तांदूळ भरून त्यात एक सोन्याची वस्तू किंवा चांदीचे नाणे ठेवा. त्या वाटीची पूजा करून ती तुमच्या धान्याच्या कोठारात ठेवा. यामुळे घरात अन्नपूर्णा प्रसन्न राहते. ज्या घरात अन्नाचा साठा भरपूर असतो तिथे मानसिक शांतता असते आणि जिथे शांतता असते तिथेच लक्ष्मी स्थिर राहते. हा उपाय विशेषतः ज्यांच्यावर कर्ज आहे किंवा ज्यांचे पैसे बाजारात अडकले आहेत त्यांच्यासाठी आहे. 11 पिवळ्या कवड्या
11 गोमती चक्रे आणि 1 पिवळा कापड. या सर्व वस्तूंना केशर आणि चंदनाचा टिळा लावा. लक्ष्मीच्या चरणांशी अर्पण करून ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा. पूजा झाल्यानंतर या सर्व वस्तू त्या पिवळ्या कापडात बांधून त्याची एक पोटली तयार करा. ही पोटली तुमच्या तिजोरीत किंवा जिथे तुम्ही दागिने ठेवता तिथे ठेवा. कवड्या लक्ष्मीच्या समुद्रातील सहोदर मानल्या जातात. त्या पैशांना आकर्षित करण्याचे काम करतात. यामुळे तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढू लागतील. उद्या सायंकाळी जेव्हा सूर्य मावळतो ती वेळ लक्ष्मीच्या आगमनाची असते. तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर तांदळाच्या पिठाने किंवा रांगोळीने लक्ष्मीची पावले काढा. ही पावले घराच्या आत येताना असावीत, बाहेर जाणारी नकोत. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला मातीचे दिवे लावा. दिव्याच्या वातीचे तोंड उत्तर दिशेला असावे, कारण उत्तर ही कुबेराची दिशा आहे. दिव्याच्या तेलात 1 लवंग टाका. लवंग ही ऊर्जेचे शुद्धीकरण करते. हा दिवा लावताना सांगा, हे माते, माझ्या घराचा रस्ता तुला प्रकाशित दिसू दे आणि तू कायमची वास्तव्यास ये. तुळशीला विष्णुप्रिया म्हणतात. विष्णू जिथे असतात तिथे लक्ष्मी आपोआप येते. उद्या संध्याकाळी तुळशीपाशी शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि तुळशीची 11 वेळा प्रदक्षिणा घाला. प्रदक्षिणा घालताना नमो नमस्ते तुलसी पाप हर भर प्रिये किंवा फक्त श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. तुळशीच्या मुळातील थोडी माती कपाळाला लावा. यामुळे तुमच्या कुंडलीतील बुध आणि शुक्र ग्रह बलवान होतात, जे धनाच्या प्राप्तीसाठी कारणीभूत असतात. हे सर्व उपाय करताना मनात कोणाबद्दलही द्वेष असू नये. शुद्ध अंतकरणाने केलेली प्रार्थनाच फळाला येते. तर भक्तांनो, आज आपण लक्ष्मी पंचमीच्या निमित्ताने लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्याचे अत्यंत प्रभावी आणि शास्त्रोक्त उपाय पाहिले. पण व्हिडिओ संपण्यापूर्वी मला तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. उपाय, मंत्र आणि तंत्र हे आपल्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी असतात, पण लक्ष्मीचा खरा निवास हा आपल्या भावात आणि स्वभावात असतो. ज्या घरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी देवापाशी दिवा लागतो, जिथे वडीलधाऱ्यांचा सन्मान होतो आणि जिथे कष्ट करण्याची तयारी असते, तिथे लक्ष्मी देवी स्वतःहून चालत येते. अनेकदा आपण विचार करतो की माझ्याच नशिबात हे दुःख का, किंवा माझेच पैसे का अडकले आहेत. भक्तांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक संकटाचा काळ हा आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येत असतो. उद्याची लक्ष्मी पंचमी ही तुमच्या आयुष्यातील त्या संघर्षाचा शेवट करण्याची आणि एका नवीन समृद्ध सुरुवातीची संधी आहे. आपण आज जे उपाय पाहिले, मग तो श्रीयंत्राचा अभिषेक असो, धान्याची पूजा असो किंवा उंबरठ्यावरचा दिवा असो, हे सर्व उपाय करताना मनात अजिबात शंका ठेवू नका. हे केल्याने खरंच फरक पडेल का असा विचार करू नका, कारण शंका जिथे येते तिथे श्रद्धा संपते. पूर्ण विश्वासाने सांगा की माझ्या घरातील दारिद्र्य आता संपणार आहे, माझी आर्थिक स्थिती आता सुधारणार आहे. तुमचा हा आत्मविश्वासच ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जेला तुमच्याकडे खेचून आणेल. उद्या दिवसभर शक्य असेल तर कोणाशीही वाद घालू नका, कोणाचे मन दुखावू नका. विशेषतः घरातील स्त्रिया ज्या साक्षात लक्ष्मीचे रूप आहेत, त्यांचा आदर करा. तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. फक्त थोडा संयम आणि प्रचंड श्रद्धा ठेवा. भक्तांनो, हा व्हिडिओ बनवण्यामागचा आमचा उद्देश हाच आहे की आपल्या मराठी घरांमधून गरिबी आणि नैराश्य दूर व्हावे आणि प्रत्येकाच्या घरात सुख समृद्धी नांदावी. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर तो तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, कारण दुसऱ्याच्या घरात लक्ष्मी आणण्यासाठी मदत करणे हे सुद्धा एक मोठे पुण्यच आहे. तुम्हाला यापैकी कोणता उपाय सर्वात जास्त आवडला किंवा तुम्ही उद्या कोणता उपाय करणार आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया वाचायला मला खूप आवडेल. आणि हो, उद्या पूजा करताना आपल्या या चॅनलच्या संपूर्ण परिवारासाठी आणि सर्व भक्तांसाठी प्रार्थना करायला विसरू नका. जाण्यापूर्वी पुन्हा एकदा मनापासून सांगेन, लक्ष्मी माता तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव प्रसन्न राहो. तुमच्या तिजोरीत धन आणि मनात शांती कायम टिकून राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण विषयासह. तोपर्यंत पाहत रहा आपले लाडके चॅनल. अत्यंत प्रेमाने आणि श्रद्धेने म्हणा, श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी.